बातमीपत्रात आता पाहूयात गल्लीपासून ते दिल्लीपर्यंतच्या ताज्या घडामोडींचा धावता आढावा। मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी बुधवारी निवडणूक प्रचार संपल्यानंतर मतदारांना भेटण्यासाठी उमेदवारांना देण्यात आलेल्या परवानगीवर हरकत घेतली। या प्रकरणी त्यांनी राज्य निवडणूक आयोगाला आरोपीच्या पिंजऱ्यात उभं करत ही परवानगी का मिळाली, का देण्यात आली, कायदा का बदलला, लोकसभा आणि विधानसभेला अशी मुभा का देण्यात आली नाही, अशा विविध प्रश्नांची सरबत्ती केली आहे। राज यांनी यावेळी ईव्हीएमला जोडण्यात येणाऱ्या पाडू मशीनच्या वापरावरही आक्षेप घेतलाय। आयोगानं कोणत्याही राजकीय पक्षांना विश्वासात न घेता ही मशीन ईव्हीएमला जोडण्याचा निर्णय घेतलाय, त्यामुळे आयोग सरकारला मदत करत असल्याचं स्पष्ट होतं असं ते म्हणाले। मुंबई महापालिका निवडणुकीचा प्रचार एका निवडणूक निर्णय अधिकाऱ्यानं छुप्या पद्धतीनं प्रचार करण्याची उघड मुभा सभेच्या इतिवृत्तातून दिल्यानं संभ्रम निर्माण झालाय। या प्रकरणी चौफेर टीका झाल्यानंतर इतिवृत्तातील चूक दुरुस्त करण्यात आली, पण याविषयी निवडणूक यंत्रणेच्या कार्यपद्धतीवर साशंकता व्यक्त केली जाते। या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांनी निवडणूक आयोगावर टीकेची झोड उठवली आहे। राज ठाकरे आज पत्रकारांशी संवाद साधताना म्हणाले, मंगळवारी सायंकाळी 5 वाजता प्रचार संपला। आजपर्यंत ज्या काही निवडणुका इतकी वर्ष पाहिल्या त्यात निवडणुकीचा प्रचार 5 वाजता संपल्यानंतर दुसरा दिवस रिकामा आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी मतदान ही प्रथा होती, पण या सरकारला काय हवंय यावर हा निवडणूक आयोग काम करत आहे। त्यांनी काल एक नवे नोटिफिकेशन काढून उमेदवारांना आज बुधवारी सायंकाळी 5 वाजेपर्यंत मतदारांना भेटण्याची मुभा दिली। ही नवीन प्रथा आणि नवीन पद्धत कशी काय आणि कुठून आली याची आम्हाला काही कल्पना नाही, पण ही पद्धत आजच का आली, ती विधानसभा आणि लोकसभेला का नव्हती, अगोदरच्या कोणत्याही निवडणुकीला का नाही। निवडणूक आयोगानं उमेदवारांना मतदारांना जाऊन भेटण्याची मुभा दिली आहे, पण पत्रकं वाटण्याची परवानगी नाकारली आहे। मग कदाचित पैसे वाटू शकता असं आयोगाला म्हणायचं असेल। मुळात ही मुभा का मिळाली, का दिली आणि हा कायदा बदलला का, या नव्या गोष्टी कशासाठी आणल्या जात आहेत असा आमचा प्रश्न आहे, असं राज ठाकरे यांनी म्हटलंय। दोन्ही ठाकरे बंधूंचं अस्तित्व संपलं आहे, म्हणून ही लोक एकत्र आलेत। राज ठाकरे यांच्या मागे कुणीही नाही, ते एकटेच इंजिन घेऊन पळत आहेत असा टोला शिवसेना नेते शहाजीबापू पाटील यांनी लगावलाय। अदानी यांच्याशी पहिल्यांदा भेट झाली, त्यामध्ये काही जमलं नाही, म्हणून आता काही जमतं का हे पाहण्यासाठी राज ठाकरेंकडून टीका केली जाते। शहाजीबापू पाटील म्हणाले की राज ठाकरे यांनी शिवसेनेपासून वेगळं व्हायला नको होतं, ती त्यांची पहिली चूक होती। आता पुन्हा एकत्र येणं ही सुद्धा राज ठाकरेंची चूक आहे असं म्हणत पाटील यांनी ठाकरे बंधूंवर टीका केली आहे। अजित पवार यांचे हात आधीच बरबटले आहेत। माझ्या मतदारसंघातील एका 3.5 कोटी रुपयांच्या बोगद्याचे 11.5 कोटी रुपयांचं बिल काढलंय। अजित पवार म्हणतात तसं कुठले इस्टिमेट वाढत नसतं असं म्हणत उपमुख्यमंत्री पवारांवर निशाणा साधलाय। गेल्या अनेक वर्षांपासून महाराष्ट्राच्या राजकारणात सिंचन घोटाळा हा कायमच चर्चेचा विषय राहिलाय। विशेषतः भाजपकडून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर या घोटाळ्याच्या मुद्द्यावरून सातत्यानं टीका होत आली आहे। मात्र आता पालिका निवडणुकीच्या प्रचारात खुद्द अजित पवारांनीच या विषयावर पलटवार करत भाजपवरच गंभीर आरोपांची तोफ डागली आहे। सिंचन प्रकल्पांच्या खर्चवाढीमागे 1999 पूर्वी सत्तेत असलेल्या भाजप शिवसेना युती सरकारचा हात असल्याचा दावा करत अजित पवारांनी जुने संदर्भ आणि कथित पुरावे समोर आणलेत। पालिका निवडणुकीच्या प्रचारसभेत बोलताना अजित पवारांनी थेट भूतकाळातले आरोप केले। त्यांनी सांगितलं की 1999 साली राज्यात काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सरकार सत्तेत आल्यानंतर जलसंपदा खात्याची जबाबदारी त्यांच्याकडे आली होती। त्या काळात पुणे जिल्ह्यातील पुरंदर उपसा सिंचन योजनेची फाईल त्यांच्या टेबलावर आली। या फाईलमध्ये प्रकल्पाची अंदाजित किंमत 310 कोटी रुपये दाखवण्यात आली होती। मात्र ही रक्कम पाहून आपल्यालाच धक्का बसल्याचं अजित पवारांनी सांगितलं। भाजपचे ज्येष्ठ नेते तथा राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ईव्हीएमला जोडण्यात येणाऱ्या पाडू मशीनवरील आरोप फेटाळून लावलेत। ठाकरे बंधूंना आपल्या प्रभावाची चाहूल लागली असून त्यातून ते अशी विधानं करत आहेत असं ते म्हणाले। मतदानाच्या आदल्या दिवशी मतदारांच्या भेटीगाठी घेणं हे नियमानुसारच आहे असंही ते यावेळी म्हणाले। निवडणूक आयोगानं मतदानाच्या आदल्या दिवशी मतदारांना भेटण्याची मुभा दिली आहे। मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी यावर जोरदार आक्षेप घेतलाय। पत्रकारांनी याविषयी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांना छेडलं असता ते म्हणाले, केंद्र आणि राज्य निवडणूक आयोगाच्या नियमानुसार कोणतेही पेपर किंवा जाहिरात न करता, कोणत्याही हँडबिल किंवा पोस्टर न वाटता आपल्याला मतदारांच्या घरी जाता येतं। आम्हालाही 4 घरी भेटी देता येतात, पण याचा अर्थ असा नाही की आम्ही कार्यकर्त्यांकडे जायचं नाही, कुणाला भेटायचं नाही। समाजातील प्रतिष्ठित लोकांना भेटावंच लागतं। शेवटी मतदान कुणाला करायचं ते लोक करतील, पण भेट घेणं हे नियमातच आहे। राज ठाकरे यांनी निवडणूक आयोगानं पाडू मशीनच्या मुद्द्यावर राजकीय पक्षांना विश्वासात घेतलं नसल्याचाही आरोप केलाय। बावनकुळे म्हणाले, काँग्रेस उद्धव ठाकरे यांना आपला पराभव होणार असं वाटतं तेव्हा ते अशी विधानं करतात। ही पराभवापूर्वीची तयारी आहे। ज्या ठिकाणी काँग्रेसचा विजय होतो त्या ठिकाणी ते मशीनला दोष देत
नाही. ज्या ठिकाणी काँग्रेस किंवा महाविकास आघाडीचा पराभव होतो त्या ठिकाणी आतापासून निवडणुकीतील पराभवाची तयारी राज आणि उद्धव ठाकरे करतात. मुंबई ही विकासाला मतदान करणारी आहे हे त्यांना ठाऊक आहे. देवेंद्र फडणवीस म्हणजे विकास आणि विकास म्हणजे देवेंद्र फडणवीस हा विश्वास महाराष्ट्र आणि मुंबईच्या जनतेपर्यंत पोहोचलाय. ठाकरे बंधूंना आता आपला पराभव दिसत आहे, त्यामुळे त्यांनी तशी तयारी सुरू केली आहे. प्रचाराची अधिकृत मुदत संपल्यानंतरही निवडणूक आयोगाने थेट मतदानाच्या आदल्या दिवशी रात्री 10 वाजेपर्यंत घरोघरी जाऊन प्रचार करण्यास दिलेल्या मुभीमुळे राज्याच्या राजकारणात मोठा वाद निर्माण झालाय. उद्या मतदान असताना आज प्रचार सुरू ठेवण्याची परवानगी दिल्यानं विरोधी पक्षांनी निवडणूक आयोगावर गंभीर आरोप केलेत. सत्ताधाऱ्यांकडून राजरोस पैसे वाटप होत असल्याचे आरोप आधीपासूनच सुरू असताना आयोगाच्या या निर्णयामुळे संशय अधिक गडद झालाय. या पार्श्वभूमीवर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी निवडणूक आयोगासह सत्ताधाऱ्यांवर जोरदार हल्लाबोल केलाय. संजय राऊत यांनी निवडणूक आयोगाने आजचा दिवस सत्ताधाऱ्यांना तिळगुळ दिल्याचा थेट आरोप केला. प्रचाराची मुदत संपल्यानंतरही नियम मोडून सत्ताधाऱ्यांना वेगळी मुभा देण्यात आली का असा सवाल त्यांनी उपस्थित केला. एकदा प्रचाराची मुदत संपली की प्रचार थांबतो ही आत्तापर्यंतची परंपरा होती. मात्र अचानक निवडणूक आयोगाने घराघरात जाऊन प्रचार करण्याची मोकळीक दिली. यामुळे आयोगाच्या भूमिकेवर संशय निर्माण होतो असं राऊत म्हणाले. त्यांनी या निर्णयाला लोकशाहीसाठी धोकादायक असल्याचंही नमूद केलं. दरम्यान राज्यात निवडणूक काळात पैसे वाटपाचा मुद्दा चांगलाच तापलाय. सत्ताधाऱ्यांकडून खुलेआम पैशाचं वाटप सुरू असल्याचा आरोप विरोधकांकडून केला जातोय. इतकंच नव्हे तर सत्ताधाऱ्यांचेच कार्यकर्ते एकमेकांना पैसे वाटपावरून पकडून बेदम मारहाण करत असल्याच्या घटनाही समोर आल्या आहेत. या सगळ्या पार्श्वभूमीवर प्रचारासाठी दिलेली अतिरिक्त मुभा म्हणजे पैशांच्या वाटपाला अप्रत्यक्ष परवानगीच असल्याची शंका संजय राऊत यांनी व्यक्त केली. आज दिवसभर बदडण्याचा कार्यक्रम होईल असं सूचक विधान करत त्यांनी परिस्थिती किती तणावपूर्ण आहे हे अधोरेखित केलं. राज्यातील महानगरपालिका निवडणुकीच्या धामधुमीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला कायदेशीर आघाडीवर मोठा धक्का बसलाय. पालिका निवडणुकीतील उमेदवारांच्या बिनविरोध निवडीला आव्हान देणारी मनसे नेते अविनाश जाधव यांची याचिका मुंबई उच्च न्यायालयानं फेटाळून लावली आहे. केवळ याचिका फेटाळलीच नाही तर चुकीची माहिती देऊन न्यायालयाची दिशाभूल केल्याबद्दल खंडपीठानं याचिकाकर्त्यांना चांगलेच धारेवर धरलं. आज सकाळी जेव्हा या याचिकेचा उल्लेख झाला तेव्हा ही याचिका आधीपासून प्रलंबित असलेल्या इतर याचिकांसारखीच असल्याचं न्यायालयाला सांगण्यात आलं होतं. मात्र सुनावणी सुरू झाल्यावर ऑनलाईन उपस्थित असलेले ज्येष्ठ वकील असीम सरोदे यांनी स्पष्ट केलं की ही याचिका इतर प्रलंबित प्रकरणांसारखी नसून थेट निवडणुकीशी संबंधित आहे. याचिकाकर्त्यांच्या या परस्पर विरोधी विधानांमुळे मुख्य न्यायाधीश एस चंद्रशेखर आणि न्यायमूर्ती गौतम ए अखंड यांचे खंडपीठ कमालीचे संतप्त झाले. खंडपीठानं याचिकाकर्त्यांच्या वकिलांना जाब विचारत म्हटलं की सकाळी तुम्ही ही याचिका इतर याचिकांसारखीच असल्याचं चुकीचं विधान केलं. मात्र या दोन्हीमध्ये कोणतंही साधर्म्य नाही. एखाद्या पक्षकारासाठी अशी चुकीची माहिती देण्यामागे तुमची कोणती घाई किंवा भीती होती? चुकीची माहिती दिल्याबद्दल न्यायालयानं सुरुवातीला याचिकाकर्त्यांना दंड ठोठावण्याचे संकेत दिले होते. न्यायालयानं सुरुवातीला दंडात्मक कारवाई करण्याची भूमिका घेतली होती. मात्र दीर्घ युक्तिवादानंतर न्यायालयानं दंड न आकारण्याचा निर्णय घेतला. असं असलं तरी बिनविरोध निवडीच्या प्रक्रियेत हस्तक्षेप करण्यास नकार देत न्यायालयानं अविनाश जाधव यांची ही याचिका फेटाळून लावली आहे. राज्यातील महानगरपालिका निवडणुकांचे मतदान उद्या पार पडणार असून पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये राजकीय वातावरण अक्षरशः तापलं आहे. विविध मुद्द्यांमुळे आधीपासूनच चर्चेत असलेल्या या निवडणुकांनी अखेरच्या टप्प्यात आरोप प्रत्यारोपांचा उच्चांक गाठलाय. सत्तेत एकत्र असलेले पक्ष महापालिका निवडणुकीत मात्र वेगवेगळ्या आघाड्यांमधून आमनेसामने उभे ठाकलेले दिसतायत. रोज एकत्र बसून निर्णय घेणारे नेते प्रचारात मात्र एकमेकांवर शब्दाचे बाण सोडताना दिसतायत. या सगळ्या गदारोळात पुण्यातील राजकारण अधिकच चिघळ असून मतदानाच्या अवघ्या एक दिवस आधी शिवसेना शिंदे गटाचे नेते आणि माजी आमदार रवींद्र धंगेकर यांनी सोशल मीडियावर केलेल्या एका पोस्टमुळे मोठी खळबळ उडाली आहे. पुणे महापालिका निवडणूक अनेक कारणांनी चर्चेत राहिली. भाजप आमदार महेश लांडगे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यातील शाब्दिक युद्धाने आधीच वातावरण तापवलं होतं. त्यातच अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने आणि भाजपने पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये काही वादग्रस्त आणि गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या व्यक्तींना उमेदवारी दिल्याचा आरोप समोर आला. या मुद्द्यावरून विरोधकांनी आक्रमक भूमिका घेतली. निवडणुकीच्या अखेरच्या टप्प्यात मतदारांपर्यंत पोहोचणाऱ्या प्रत्येक मुद्द्याला अधिक धार येत असतानाच धंगेकरांच्या पोस्टने या चर्चेला आणखी वेगळं वळण दिलंय. रवींद्र धंगेकर यांनी आपल्या सोशल मीडियावर केलेल्या पोस्टमध्ये थेट भाजपवर गंभीर आरोप केलेत. त्यांनी म्हटलं आहे की
उमेदवारी वाटप करताना भारतीय जनता पक्षाने जणू चारित्र्यहीन लोकांसाठी वेगळं आरक्षणच ठेवलेलं दिसत आहे. प्रचार यंत्रणेतीलच प्रमुख व्यक्ती जर महापालिकेच्या टेंडरमधून मिळालेला पैसा डान्स बारमध्ये उडवत असेल तर अशा पक्षाने तिकीट दिलेल्या उमेदवारांकडून नेमकी काय अपेक्षा ठेवायची असा सवाल त्यांनी उपस्थित केला. धंगेकरांच्या या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली असून भाजपची चांगलीच कोंडी झाल्याचं चित्र आहे. मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रचाराचा कालावधी मंगळवारी सायंकाळी संपुष्टात आला असला तरी त्याआधी निर्माण झालेल्या एका वादग्रस्त सूचनेमुळे निवडणूक प्रक्रियेवरच प्रश्नचिन्ह निर्माण झालं. मुंबईतील एका निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी छुप्या पद्धतीनं प्रचार करण्यास मोकळीक दिल्याचा अर्थ निघेल असं इतिवृत्त जाहीर केल्यानं मोठा संभ्रम निर्माण झाला. या सूचनेवर टीका आणि चर्चा सुरू झाल्यानंतर अधिकाऱ्यांची आपली चूक लक्षात आली आणि त्यांनी घाईघाईनं सुधारित इतिवृत्त प्रसिद्ध करून खुलासा केला. मात्र या प्रकारामुळे निवडणूक यंत्रणेच्या कार्यपद्धतीबाबत साशंकता व्यक्त केली जाते. यावर राज ठाकरे यांनीही निवडणूक आयोगावर टीका केली. मात्र त्याआधीच आयोगानं सुधारित इतिवृत्त जारी केलंय. 15 जानेवारी रोजी मुंबई महानगरपालिकेचे मतदान होत असून मंगळवारी सायंकाळी अधिकृत प्रचाराच्या तोफा थंडावल्या. त्याआधी सकाळपासूनच मुंबईतील विविध प्रभागांमध्ये प्रचाराची जोरदार लगबग पाहायला मिळाली. उमेदवार, पदाधिकारी आणि कार्यकर्ते शेवटच्या क्षणापर्यंत मतदारांपर्यंत पोहोचण्याच्या प्रयत्नात होते. उरलेले परिसर पिंजून काढत मतदारांच्या भेटीगाठी, प्रचार फेऱ्या आणि संपर्क मोहिमा राबवण्यात आल्या. याच दरम्यान प्रचारबंदीनंतरही घरोघरी भेटी देऊन प्रचार करण्यास मुभा मिळणार असल्याचा दावा समोर आल्यानं कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचं वातावरण निर्माण झालं. ही परिस्थिती कशी निर्माण झाली याची पार्श्वभूमी 10 जानेवारी रोजी झालेल्या एका बैठकीत आहे. त्या दिवशी सायंकाळी 6 वाजता निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली ए, बी आणि ई विभागातील सर्व राजकीय पक्षांचे प्रतिनिधी, उमेदवार आणि त्यांचे अधिकृत प्रतिनिधी यांची बैठक पार पडली होती. या बैठकीला सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारीही उपस्थित होते. मतदान केंद्रांची यादी, मतदार यादीतील त्रुटी, पोलिंग एजंट्स, मतमोजणी प्रक्रिया यासह विविध प्रशासकीय मुद्द्यांवर या बैठकीत चर्चा करण्यात आली. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उद्योगपती गौतम अदानी यांच्यावर टीका केल्यानंतर त्या भाजपला का झोंबल्या असा खडा सवाल मनसेचे मुंबई शहराध्यक्ष संदीप देशपांडे यांनी आज बुधवारी उपस्थित केला. राज ठाकरे यांनी रविवारी शिवाजी पार्कवरील सभेद्वारे अदानी समूहाच्या मोदी सरकारच्या काळात झपाट्याने झालेल्या विकासावर बोट ठेवलं होतं. त्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांच्यावर टीका केली होती. त्यांनी 2014 नंतर भारतीय अर्थव्यवस्था कशी विस्तारत गेली आणि त्याचा फायदा देशातील सर्वच उद्योग समूहांना कसा झाला हे पटवून दिलं होतं. याची विस्तृत आकडेवारी त्यांनी मांडली होती. मी अदानींचा वकील नाही, पण 2014 नंतर अदानीच नव्हे तर टाटा, बिर्ला, सन फार्मा, एव्हेन्यू ग्रुप, इन्फोसिस आदी सर्वच उद्योगांचे उत्पन्न वाढलं असं ते म्हणाले होते. या पार्श्वभूमीवर मनसेचे मुंबई शहराध्यक्ष संदीप देशपांडे यांनी भाजपला उपरोक्त सवाल केलाय. संदीप देशपांडे म्हणाले की मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवाजी पार्कवरील सभेत आकडेवारी मांडली. मुळात मला हे कळत नाही की राज ठाकरे अदानीला बोलले तेव्हा भाजपला इतक्या मिरच्या का झोंबल्या. भाजपमध्ये अनेक वकील आहेत, पण अदानींनी या सर्वांनाच वकीलपत्र दिल्याचं फडणवीसांच्या सभेतून कळालं. ज्या पद्धतीने महाराष्ट्र आणि देशभरातील उद्योग प्रकल्प गन पॉईंटवर फक्त अदानींना दिले जात आहेत त्या गोष्टीवर आमचा आक्षेप आहे. हवाई क्षेत्रात मक्तेदारी असलेल्या इंडिगो विमान कंपनीने संपूर्ण देशाला कशा प्रकारे वेठीस धरलं हे आपण पाहिलं. त्यामुळे सर्व क्षेत्रात अदानींची मक्तेदारी निर्माण करून त्यांना देशाला वेठीस धरण्याची संधी का द्यायची हा महत्त्वाचा प्रश्न आहे. हे सर्व अदानी समूहाने स्वतःहून ग्रोथ करून मिळवलं असतं तर काही समस्या नव्हती. त्यामुळं उलट रोजगारच निर्माण झाले असते. पण दुसऱ्या उद्योगपतींच्या डोक्यावर बंदुका टेकून त्यांचे उद्योग ताब्यात घेण्यात आले हे देशासाठी अत्यंत घातक आहे असं देशपांडे म्हणाले. अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा.